मोदी सरकार के खिलाफ शिवसेना का उग्र आंदोलन मुंबई के चेंबूर उमर श्री बप्पा चौक पर किया गया। जी हां, आपको बता दें कि बढ़े हुए डीजल, पेट्रोल, गैस के दाम की वजह से पूरे देशवासी परेशान हैं और बढ़ती हुई महंगाई की मार लोग झेलने को मजबूर। इस वजह से शिवसेना ने अब मोदी सरकार के खिलाफ आंदोलन शुरू कर दिया है और केंद्र सरकार को घेरने में लग गई है। आम्ही केंद्र शासनाला हे दाखवून दिले आहे की मुंबई शहरातली जी जनता ही आता त्रस्त झालेली आहे आणि आता ही अशी रस्त्यावरती यायला लागली। या ठिकाणी शिवसैनिक नाही, ही जनता स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून आमच्या लोकांचं या ठिकाणी अंत बघू नका। गॅस, डिझेल, पेट्रोलचे दर दिवशी 25 पैसे, 24 पैसे, 12 पैसे असं करून करून जवळपास 90 रुपयावरती हे सगळं गेलेलं आहे। गॅस, डिझेल, पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर त्याची झळ ही सर्वसामान्य माणसाला पोचते। त्याचं कारण एवढं आहे की घरापर्यंत हे गॅस जात असतो, घरापर्यंत अनेक आमची लोक आहेत, त्यांच्या छोट्या छोट्या गाड्या आहेत, ते त्याच्यासाठी आणि ज्यावेळेला डिझेल पेट्रोलचे भाव वाढतात त्यावेळेला निश्चितपणे या ठिकाणी सगळ्याच गोष्टीवरती त्याचा परिणाम होतो। सर्वसामान्य माणसाला मिळणारा गॅस असेल, स्कूल बस असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो। या ठिकाणी कसं होतं की केंद्र अशा पद्धतीचा निर्णय घेतोय, पण अडचण अशी येते की या ठिकाणचं विरोधी पक्षातलं जे सरकार आहे भारतीय जनता, हे शिवसेनेला या ठिकाणी बदनाम करण्याचं षडयंत्र आहे की या ठिकाणी म्हणजे राज्य शासन या ठिकाणी गॅसचे आणि ह्याचे ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। आणि म्हणून आजच्या या निदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही केंद्र सरकारला चेतावणी दिलेली आहे की या ठिकाणी तुम्ही आमचा अंत बघू नका। हे जे काय आंदोलन आहेत, हे आंदोलनची आम्हाला जर तुम्ही या ठिकाणी जर भाव कमी केले नाहीत किंवा ते भाव खाली आणले नाहीत तर आम्हाला ह्या आंदोलनाची दिशा बदलावी लागेल आणि एक वेगळ्या पद्धतीचं आम्हाला आंदोलन या ठिकाणी रस्त्यावरती उतरून करावं लागेल। आणि म्हणून आजच्या निदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये ही फक्त आम्ही त्यांना चेतावणी दिलेली की बाबा वेळी सावध व्हा आणि योग्य प्रकारे किमान आम्ही हे म्हणतोय की चला ठीक आहे भावन, पण किमान त्याच्यावरती जी GST घेता ती तरी कमी करा, जेणेकरून 10-15 रुपयांनी ते कमी होईल आणि मग त्याचा फायदा लोकांना होईल। आणि म्हणून आज या ठिकाणी या संपूर्ण विभागातली जनता या ठिकाणी एकत्र आलेली आहे आणि रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि या ठिकाणी केंद्र सरकारचा या ठिकाणी धिक्कार करतोय की ज्या पद्धतीच्या वेगळ्या फक्त गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या संदर्भात नाही म्हणणार, पण केंद्र शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या फसव्या योजना आहेत। एकही त्या योजनेचा लाभ या ठिकाणी कोणाला मिळत नाही। फक्त योजना दर आठवड्याला जाहीर करतात, पण त्याचा लाभ किती लोकांना मिळाला त्याचा आकडा कधीही दाखवत नाही। आणि म्हणून आज या सगळेजण आज या विभागातले सगळे शिवसैनिक सगळे त्यांचे आमचे पदाधिकारी एकत्र आलेत आणि या ठिकाणी आम्ही केंद्र शासनाच्या विरोधामध्ये या ठिकाणी निदर्शनं केली। अगर देखा बिल्कुल हमारे शिवसेना के जितने भी सांसद हैं ये इसके बारे में संसद में आवाज़ उठाते हैं। मोदी जी को बहुत सारा उन्होंने निवेदन दिया है कि जिस तरह से आपका सरकार काम कर रहा है उसमें बदलाव होना चाहिए। आप जो भी डिसीजन लेते हो, जो भी आप निर्णय लेते हो, उस निर्णय प्रक्रिया में आप लोगों को शामिल करो ना। आप लोगों अभी शेतकरी आपने जो किसान लोगों का जो सवाल है उसमें भी जो निर्णय संसद में ले लिया वहाँ पे निर्णय होता है वो लागू कर दिया, ऐसा नहीं होता है। बहुत सारे नेता है, बहुत सारे पक्ष के लोग, उन लोगों ने भी यही कहा कि ऐसे कोई निर्णय होते हैं उस निर्णय प्रक्रिया में आप सभी लोगों को उसमें शामिल करो, उनका भी डिसीजन ले लो और ऐसा निर्णय ले लो। और इसलिए हमारे सांसद सभी वहाँ पे आवाज़ उठा रहे और इसके ऊपर ज़रूर कोई ना कोई निर्णय होगा। देखिए, अभी हमारे विभाग प्रमुख जी ने कहा कि हमारा ये आंदोलन नहीं है, मोर्चा नहीं है। अगर हमारा मोर्चा होगा तो वो उन्होंने एक जगह बताई कि मानखुर से लेकर तो सायन कोलीवाड़ा तक रहेगा और उसमें महिलाएं ज़्यादा शामिल रही है। क्या है ना, ये मूलभूत जो बातें हैं ये महिलाएं बहुत सफ़र होती है और हमारी शिवसेना के सिस्टम में हमारी शाखा है और हमारी शाखाओं में हमारी महिला हर रोज़ बैठती है शाम के वक्त। तो वहाँ की सारी औरतें जो भी उनकी प्रॉब्लम्स होती है, सिर्फ पेट्रोल, डीजल और गैस ही नहीं, लेकिन बाकी आम बातें भी, सब्जी या बहुत सारी ज़रूरी चीज़ें जो महंगी हो जाती है, तो ये सारी पहले अपनी शाखा की ओर दौड़ते हैं, अपनी शाखा प्रमुख उनसे बताते हैं उनकी जो भी दिक्कतें हैं। तो इसीलिए महिला इन बात के लिए बहुत टच है। देखिए, विद इन नो टाइम हमारी सारी महिलाएं यहाँ पे इकट्ठा हुए। अभी तो बहुत सारी महिलाओं को पता नहीं है, तो ये हमारी सरकार को इस बार चेतावनी है। अगर शिवसेना की महिलाओं ने ठान लिया और हमारे पक्ष प्रमुख और हमारे सीनियर लोगों का हमें आदेश आया तो फिर हम किसी बात नहीं देखते हैं, बस वो चीज़ हम करवा के ही रहते हैं। बघा, मागची 7 वर्ष झाले आम्ही ते नाही विचारणार 15 लाख आमचे काय झाले, आम्ही ते विचारणार नाही की काळ्या पैशाचं तुम्ही काय केलं, कारण काय त्यांचेच अध्यक्ष मागे म्हणाले की हे सगळे निवडणूक जुंबले होते, त्यामुळे आम्ही ते विचारणार नाही। आम्ही आता हेच विचारू तुम्हाला, आमच्या शेतकऱ्याला तुम्ही मारताय का जगवताय?
आमच्या जनतेला तुम्ही मारताय का जगवतोय? आता पेट्रोलचे भाव मागच्या वेळेला जेव्हा हे सगळेच जण सिलेंडर खांद्यावर घेऊन राजनाथ सिंग, स्मृती इराणी असेल सगळेच भाजपच्या पहिल्या फळीतले नेते आंदोलनाला उतरलेले, तेव्हा भाव काय होता तर 45-55. आज 80 आणि 90. मी तर म्हणेन 90 रुपयाचे पूर्ण 100 करा, 10 रुपये पण तुमच्या खिशात घाला, तुम्हाला ते तुमच्या भविष्यात तुम्हाला पेन्शन म्हणून वापरता येतील. आणि शिवसेनाला आंदोलन करायला कोणी शिकवायची गरज नाही. शिवसेनेचा जन्मच आंदोलनातून झाला आहे. आणि आता आम्हाला काय घाबरायची गरज नाही. तुमच्याकडे जर ईडी असेल, तुमच्याकडे जर NSD असेल, तुमच्याकडे जर CBI असेल, तर आमच्याकडे देशातली 125 करोड जनता आता आमच्याबरोबर आहे. त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याच याला न घाबरता शिवसेनेने हे आंदोलन छेडलेलं आहे आणि आता शिवसेना माघार घेणार नाही. आमच्या मुख्य शांत संयमी महाराष्ट्राचं नेतृत्व कोरोना काळात सुद्धा गंभीरपणे चांगल्या प्रकारे हाताळलेल्या मुख्यमंत्र्याला जर तुम्ही उत्सुक जर विरोध करत असाल तर ते जर जनतेशी उत्सुक संवाद साधणारे घरात बसून आणि तुमचे मन की बात आता हे माकड चाळे, हे मंकी चाळे बंद करा. आणि खरंच जर तुम्हाला जर पुढची 4 वर्ष जर तिथं उन्हा गोविंदाने जर सत्तेत केंद्रात राज्य करायचं असेल तर देशातल्या नागरिकाचा विचार करा, देशातल्या शेतकऱ्याचा विचार करा, देशातल्या जवानाचा विचार करा. जवान करतो युद्ध, तिथे सर्जिकल स्ट्राईक जवान करतोय, क्रेडिट मात्र तुम्ही घेताय. हे क्रेडिट घ्यायची कामं बंद करा आणि ह्या जनतेला सुखी कसं करता येईल ह्याकडे कुठेतरी लक्ष द्या. सर्वप्रथम हे आंदोलन आता जे झालेलं आहे ते शांततेत झालेलं आहे. कारण आमच्या पक्षप्रमुखांचा आदेश आहे की आंदोलन सध्या तरी शांततेत करा. जर या आंदोलनाने केंद्र सरकारला जर जाग आली नाही तर मग याची पुढची दिशा कशी असेल, किती तीव्र असेल, हे आता या आंदोलन केंद्र सरकारने लक्षात घ्यावं. कारण शिवसैनिक हा स्वस्त बसणारा नाही आहे. ह्याचा सर्वात मोठा फटका गृहिणीला बसतो आणि गृहिणीला बसला की सर्व घर विस्कळीत होतं. त्यासाठी आपण बघितलं असेल की या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त महिला वर्ग आलेल्या होत्या आणि त्या महिला वर्गाचं एकच म्हणणं आहे की जर पेट्रोल डिझेल वाढलं तर संपूर्ण घरचा बजेट कोलमडून जातो आणि केंद्र सरकारने हे लक्षात घ्यावं. एका बाजूला बोलायचं आम्ही गॅसला सबसिडी देतो, दुसऱ्या बाजूला गॅसचे दर वाढवायचे, हे काय बरोबर नाही. हे दुधारी तलवारसारखं केंद्र सरकारने वागू नये. केंद्र सरकारने एकदाशी जाहीर करावं की आज 90 आहे, उद्या 100 करा. जसं आमच्या नेते लोकांनी सांगितलं की 10 रुपये आम्ही टीप देऊ, त्याच पद्धतीनं जर केंद्र सरकारला आता जाग आली नाही तर याच्या पुढे आंदोलन अजून तीव्र होणार आणि त्याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही ते. म्हणून आमचं या आंदोलनाद्वारे एक निवेदन आहे कि आता जे आंदोलन झालं हे शांततेत पार पडलेलं आहे. याच्या पुढचं आंदोलन अजून तीव्र होईल, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आज तक हम देखेंगे मोदी सरकार का जो कार्यकाल रहा है, उन्होंने कोई भी निर्णय जो लाया है उसके परिणाम क्या होंगे उसके बारे में कतई उन्होंने ये सोचा नहीं और उसी तरह से अपना निर्णय जनता के ऊपर थोप दिया है. उसी प्रकार का ये निर्णय है किसानों का. वो किसानों का निर्णय लाने से पहले उन्होंने जो किसान हैं, किसान संगठन के प्रतिनिधि हैं, उनको बुलाना चाहिए था, उनसे बैठक लेनी चाहिए, उनसे विचार विमर्श करना चाहिए. और ये जो कानून ला रहे हैं, ये विधेयक जो ला रहे हैं, वो किसानों के लिए किस तरह से अच्छा है, उसमें किसानों का क्या फ़ायदा होने वाला है, ये पूरी तरह से शुरू से समझाना बहुत ज़रूरी था. लेकिन उन्होंने ऐसा किया नहीं. उन्होंने उनके तरीके से काम किया और ये अभी पूरा जन आंदोलन पंजाब, हरियाणा, दिल्ली से लेके पूरे महाराष्ट्र से लेके पूरे देश भर में जाने वाला है. उसमें और मैं एक बात कहना चाहता हूँ, जो हमारे भारतीय जनता पार्टी के दानवे जी है, जिन्होंने कल ही कहा कि किसानों का जो ये आंदोलन है उसके पीछे उसका सहकार जो पाकिस्तान और चीन का है. मुझे समझ में नहीं आता. दानवे जी इस महाराष्ट्र राज्य के एक प्रमुख नेता है, भारतीय जनता पार्टी के रूलिंग पार्टी के वो नेता है, और उनको इस तरह से कहना अशोभनीय है. और दूसरी बात, जिन किसानों के बारे में आप कह रहे हो जो कभी पाकिस्तान की तरफ देखते नहीं, जो चीन की तरफ कभी देखते नहीं, और आप उनके लिए ये गंभीर आरोप लगा रहे हो, तो मुझे ये कहना है शिवसेना की तरफ से, किसानों की तरफ से, कि उनको यहाँ पे जाहिर माफ़ी मांगनी चाहिए. आपको कतई नहीं कहना चाहिए था कि इन किसानों के पीछे
चीन का हाथ है या पाकिस्तान का हाथ है। तो हमें ये कहना है कि दानवे जी, आप इस महाराष्ट्र के सामने इन किसानों की जाहिर माफ़ी मांगिए, नहीं तो आने वाले चुनाव में या आने वाले समय में ये किसान आपको उस मिट्टी में रौंद डालेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सकता है ये आंदोलन था केंद्र सरकार को एक इशारा देने के लिए, क्योंकि काफ़ी टाइम से हम देख रहे हैं कि डीजल और पेट्रोल के जिस हिसाब से भाव बढ़ रहे हैं, जबकि क्रूड ऑयल का जो भाव है आज 32-35 रुपीज़ चल रहा है, तो पेट्रोल डीजल इतना महंगा क्यों हो रहा है, गैस इतना महंगा क्यों हो रहा है। हमने देखा कि कांग्रेस शासित राज्य में जब क्रूड ऑयल 140 रुपीज़ पर बैरल था, तब पेट्रोल 80 रुपया था। आज जब क्रूड ऑयल 32 रुपीज़ है, तो पेट्रोल 90 रुपया क्यों है। क्या मोदी सरकार इसके बारे में जवाब देगी। मैंने देखा था जब स्मृति ईरानी जी, हमारे राजनाथ सिंह जी जब आंदोलन कर रहे थे, तब क्रूड ऑयल 130-140 रुपया पर बैरल था और पेट्रोल 70-80 रुपया था। तो इतना आंदोलन किया है कि देश अब जैसे बिकने वाला है। और आज केंद्र सरकार जो देश बेचने के लिए लगी है, जैसे उन्होंने एयरपोर्ट बेच दिया, उन्होंने बंदरगाह बेच दिए, उन्होंने ट्रेन बेच दिया, हमारी BPCL बेच दी। अब सब कमाई वाली चीज़ घर वाले बेचने लग गए तो घर चलाएंगे कैसे। तो इस वजह से केंद्र सरकार को ये इशारा था कि पेट्रोल डीजल के भाव बहुत कम हो सकते हैं। अब जल्द से जल्द ये भाव कम करके गरीब लोगों को इसकी राहत पहुंचाए, यही हमारा विषय है। मी मोदी सरकारचा पहिल्यांदा निषेध करतो। खरोखर म्हटलं तर आज क्रूड ऑइलचा रेट जो कमी झाला त्या हिशोबाने त्या हिशोबाने आज म्हटलं पेट्रोलचा रेट, डिझेलचा रेट, केरोसिनचा LPGचा रेट कमी व्हायला पाहिजे, पण तो होत नाही। मी जाहीर निषेध करतो की आज गरिबांचा शेतकऱ्यांचे हाल जे मोदी सरकार करतात, त्यांना शाप आहे माझा की ह्यांचं सरकार येणाऱ्या काळात पडणार म्हणजे पडणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। बता दें कि पेट्रोल डीजल के बढ़ते दाम को लेकर मुंबई के चेंबूर, उमरशी, बप्पा चौक, छगन मीठा पेट्रोल पंप के बाहर उग्र आंदोलन किया गया, जिसमें भारी संख्या में शिव सैनिक मौजूद रहे।